हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7मधील चॅप्टर नंबर 13 पायथागोरस थेरममधील प्रॅक्टिस सेट नंबर 48 स्टार्ट करत आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी पायथागोरस थेरम. ए ट्रँगल विथ वन राईट अँगल इज कॉल्ड राईट अँगल ट्रँगल. म्हणजेच काय, ट्रँगलमध्ये एक अँगल जर 90 डिग्रीचा असेल तर त्या ट्रँगलला आपण काय म्हणणार आहे, राईट अँगल ट्रँगल. देर आर 3 टाइप्स ऑफ ट्रँगल. वी नो दॅट ऑब्ट्यूज अँगल ट्रँगल, राईट अँगल ट्रँगल अँड ॲक्यूट अँगल ट्रँगल. पायथागोरसचा थेरम हा राईट अँगल ट्रँगलवर डिपेंड आहे. इज इट क्लिअर? सो ऑपोजिट साईड ऑफ राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेनिस. म्हणजे जिथं 90 डिग्री तयार होते त्याची ऑपोजिट साईड म्हणजेच त्या ट्रँगलचा हायपोटेनिस असतो. इज इट क्लिअर? इन ट्रँगल ए बी सीमध्ये बी या व्हर्टेक्समध्ये 90 डिग्री तयार होतो आहे. सो 90 डिग्रीच्या अपोजिट साईड, दॅट मीन्स साईड ए सी हा या ट्रँगलचा, दॅट मीन्स ट्रँगल ए बी सीचा ए सी हा काय आहे, हायपोटेनिस आहे. इज इट क्लिअर? सो ट्रँगल एल एम एन या ट्रँगलमध्ये एल ह्या व्हर्टेक्समध्ये 90 डिग्री तयार होत आहे, दॅट मीन्स राईट अँगल तयार होतो आहे. सो ऑपोजिट साईड ऑफ राईट अँगल, दॅट मीन्स साईड एम एन हा काय आहे, ट्रँगल एल एम एनचा हायपोटेनिस आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर इन ट्रँगल एक्स वाय झेड 90 डिग्री ही वाय या व्हर्टेक्समध्ये तयार होत आहे. सो याची अपोजिट बाजू म्हणजेच साईड एक्स झेड हा याचा काय होणार आहे, हायपोटेनिस होणार आहे. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, in a right angle triangle the square of hypotenuse is equal to the sum of the squares of other two sides. म्हणजेच काय, इन ट्रँगल ए बी सीमध्ये हायपोटेनिस स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्सची सम. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इन ए राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनिस is equal to the sum of squares of remaining two sides. Is it clear? मग इथं काय होणार आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हा बी सी जर आपण बेस कन्सिडर केला तर ए बी हा हाईट किंवा परपेंडिक्युलर होणार आहे, किंवा ए बी हा जर आपण बेस कन्सिडर केला तर बी सी ही हाईट होणार आहे. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम आपण काय म्हणू शकतो, एच स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. तसंच या ट्रँगलमध्ये काय होईल, हायपोटेनिस हा एम एन आहे. सो एम एन स्क्वेअर इज इक्वल टू एल एन स्क्वेअर प्लस एल एम स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर इन ट्रँगल एक्स वाय झेडमध्ये एक्स झेड स्क्वेअर, दॅट मीन्स हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय झेड स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो आपण काय लिहू शकतो, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे शॉर्टमध्ये आपण कसं लिहिणार आहे, एच स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सी दी फर्स्ट क्वेश्चन. इन द फिगर्स बिलो फाइंड दी व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला एल एम एन हा राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. वन बाय वन आपण सॉल्व करूया. हा मी एल एम एन तर ड्रॉ करून घेतलेला आहे आणि एल एम एन हा राईट अँगल ट्रँगल आहे. सो राईट अँगल ट्रँगलची ऑपोजिट साईड म्हणजेच काय असणार आहे, हायपोटेनिस असणार आहे. दॅट मीन्स इन ट्रँगल एल एम एनमध्ये एल एन दॅट मीन्स एक्स हा काय आहे, हायपोटेनिस आहे. सो सुरुवातीला जे गिव्हन आहे ते आपण लिहून घेऊया. हायपोटेनिस पण एचनी कन्सिडर करणार आहे. एच हा काय दिलेला आहे, एक्स आहे. त्यानंतर एम एन हा जर आपण बेस कन्सिडर केला तर वी कॅन राईट बेस बीनी कन्सिडर करणार आहे, तो 24 आहे. सो त्यानंतर एल एन ही हाईट राहील, दॅट मीन्स परपेंडिक्युलर आपण पीने कन्सिडर करणार आहोत.
हा किती दिलेला आहे 7 आहे. सो राईट अँगल ट्रँगल असल्यामुळं आपण पायथागोरसचा थेरम ॲप्लाय करणार आहोत. सो बाय युझिंग पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम आत्ताच आपण पाहिला. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. तर सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. हायपोटेन्यूज काय आहे LN, दॅट मीन्स एक्स आहे. सो वी कॅन राईट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे 24, दॅट मीन्स 24चा स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर दॅट मीन्स हाईट काय आहे 7. सो 7चा स्क्वेअर. सो आता सिम्पली स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. 24 स्क्वेअर वी नो दॅट द स्क्वेअर ऑफ 24 इज 576. इज इट क्लिअर. त्यानंतर 7 स्क्वेअर 49. सो एक्स स्क्वेअर काय होणार आहे, या दोघांची ॲडिशन आपल्याला घ्यायची आहे. ही जर आपण ॲडिशन केली तर 625 येते. सो एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे 625. तर या दोन्ही बाजूचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्सचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट हा एक्स येणार आहे आणि 625चा स्क्वेअर रूट 25. वी नो दॅट दी 25 स्क्वेअर 625 म्हणजे स्क्वेअर रूट हा 25 आलेला आहे. आणि आपला क्वेश्चन होता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स एक्स हा इथं हायपोटेन्यूस होता. दॅट मीन्स इन ट्रँगल LMN मध्ये हायपोटेन्यूस काय आलेला आहे 25 आलेला आहे. इज इट क्लिअर. सो एक्सची व्हॅल्यू आपली 25 फाइंड आउट झालेली आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. इन दिस फिगर इन ट्रँगल PQR मध्ये हा परपेंडिक्युलर एक्स दिलेला आहे आणि आपल्याला या परपेंडिक्युलरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो इथं राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे PR हा हायपोटेन्यूस होणार आहे. त्यानंतर QR हा बेस होईल आणि QP हा बेस होणार आहे आणि QR हा एक्स मीन्स परपेंडिक्युलर होणार आहे. सो इथंही आपण काय करणार आहोत राईट अँगल ट्रँगल असल्यामुळं पायथागोरसचाच थेरम ॲप्लाय करणार आहोत. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. हायपोटेन्यूस H हा किती आहे हायपोटेन्यूस इन दिस फिगर PR हा हायपोटेन्यूस असणार आहे तो 41 आहे. त्यानंतर बेस हा 9 आहे. हा बेस घेतला तरी चालेल किंवा हा बेस घेतला तरी चालेल. त्यानंतर P इज इक्वल टू एक्स. सो बाय युझिंग पायथागोरस थेरम पायथागोरसचा थेरम जर आपण ॲप्लाय केला तर आपला फॉर्म्युला काय तयार होणार आहे हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. हायपोटेन्यूस काय आहे 41 आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. बेस काय आहे 9 आहे आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. त्यानंतर P स्क्वेअर हा काय आहे एक्स. सो एक्स स्क्वेअर. सो आता 41 स्क्वेअर आपण 41 मल्टिप्लाय बाय 41 असाही करू शकतो किंवा इझिएस्ट वे आहे 4 स्क्वेअर 16 आणि 1 स्क्वेअर 1 हा 2 डिजिटमध्ये आपण घेत असतो. त्यानंतर या तिन्ही डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 1चा 4 अँड 4 2चा 8. 1 डिजिट सोडून हे मल्टिप्लिकेशन आपण मांडायचं असतं. सो 1 8 आणि 16 दॅट मीन्स 41 स्क्वेअर काय आलेला आहे 1681. 9 स्क्वेअर वी नो दॅट 81 प्लस एक्स स्क्वेअर. तर आपल्याला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो आपल्याला 81 हा इकडं शिफ्ट करावा लागेल. सो यातून 81 इकडं प्लस आहे इकडे गेल्यानंतर तो सबस्ट्रॅक्ट होईल इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हां हे सबस्ट्रॅक्शन केल्यावर आपल्याला काय व्हॅल्यू मिळणार आहे
6181 मधून 81 दॅट मीन्स 6100 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. का दोन्ही बाजूचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर हा एक्स येणार आहे आणि हा स्क्वेअर रूट दॅट मीन्स 16 हा 4चा आहे. 4 स्क्वेअर 16 आणि स्क्वेअर रूट घेत असताना 2 झिरो ऐवजी एकच झिरो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे 40. इज इट क्लिअर? देन थर्ड एक्झाम्पल. सी दी फिगर. इन ट्रायंगल DEF मध्ये डी या व्हर्टेक्समध्ये राईट अँगल तयार झालेला आहे. सो राईट अँगलची अपोजिट साईड दॅट मीन्स EF ही 17 दिलेली आहे. ही अपोजिट साईड म्हणजेच काय EF हा हायपोटेनिस आहे. सो वी कॅन राईट गिवन आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. हायपोटेनिस H हा 17 आहे. त्यानंतर बेस बीनी कन्सिडर करतो आपण. हा बेस आपण घेऊ शकतो किंवा हा सुद्धा बेस घेऊ शकतो. पण हा जर बेस घेतला तर 8 होईल आणि परपेंडिक्युलर दॅट मीन्स हाईट ही काय होणार आहे एक्स होणार आहे. सो परपेंडिक्युलर P इज इक्वल टू एक्स. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय करू शकतो. सो वी कॅन राईट बाय युजिंग पायथागोरस थेरम. by using Pythagoras theorem. या थेरमनुसार आपण काय लिहू शकतो h स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर प्लस p स्क्वेअर. दॅट मीन्स हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. हायपोटेनिस का आहे 17 आहे. सो 17चा स्क्वेअर प्लस बेस का आहे 8 स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर हा एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर. 17 स्क्वेअर हा 289. वी नो दॅट दिस 17 स्क्वेअर 289. त्यानंतर 8 स्क्वेअर 64 प्लस एक्स स्क्वेअर. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे 64 आपल्याला शिफ्ट करावा लागेल. सो 289 ॲज इट इज इकडे ॲडिशनमध्ये आहे. सो शिफ्ट केल्यामुळं LHSला सबस्ट्रॅक्ट होणार आहे ते -64 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर? हे जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर 225 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूच्या पण स्क्वेअर रूट घ्यायचे आहेत. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. सो एक्स स्क्वेअरचा रूट काय होणार आहे एक्स होणार आहे आणि 225चा स्क्वेअर रूट काय असतो 15. इज इट क्लिअर? सो आपली एक्सची व्हॅल्यू काय फाइंड आउट झालेली आहे एक्स इज इक्वल टू 15. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन सेकंड वन. See the question. In the right angle triangle PQR, angle P is 90 degree if length PQ is 24 cm and length PR is 10 cm. Find the length of segment QR. ह्या गिवन इन्फॉर्मेशननुसार मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. सो आपला क्वेश्चन काय आहे P या व्हर्टेक्समध्ये 90 डिग्री तयार झालेली आहे. सो 90 डिग्रीच्या ऑपोजिट साईड दॅट मीन्स काय होणार आहे RQ. जे सेगमेंट RQ किंवा QR हा हायपोटेनिस जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो लेंथ दिलेली आहे PQ. दॅट मीन्स हा जर बेस आपण कन्सिडर केला तर बेसची लेंथ किती आहे 24 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर दॅट मीन्स हाईट किती आहे 10 सेंटीमीटर. सो हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळं आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून हा सेगमेंट दॅट मीन्स हायपोटेनिस फाइंड आउट करू शकतो. सो सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. हायपोटेनिस H हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याला जर आपण एक्स कन्सिडर केलं तर आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यानंतर बेस B हा किती आहे 24 आहे 24 सेंटीमीटर
आणि परपेंडिक्युलरला आपण हाईट पण म्हणू शकतो. परपेंडिक्युलर P is equal to 10 centimeter. Is it clear? So by using Pythagoras theorem, Pythagoras theorem, according to Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus perpendicular square. Is it clear? So simply values put करूया. Hypotenuse we have to find out, that means x square. Base आहे 24 square आणि perpendicular आहे 10. So 10 square येईल. So x square as it is, 24 square we know that 576. Is it clear? त्यानंतर 10 square 100. सो आपण काय करणार आहे, यांची ॲडिशन घ्यायची आहे. ॲडिशन काय, यामध्ये 100 मिक्स केले म्हणजे 676 ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे. इज इट क्लिअर? सो आता दोन्ही बाजूचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागणार आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. बोथ साइड्सचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर एक्स स्क्वेअरचा काय होईल, एक्स होईल आणि 676 हा 26चा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर रूट काय आला, 26 आलेला आहे. एक्सची व्हॅल्यू दॅट मीन्स हायपोटेन्यूस हा किती आलेला आहे, 26 सेंटीमीटर आलेला आहे. त्याला सेंटीमीटरमध्ये मेजरमेंट दिलेला आहे. सो 26 सेंटीमीटर. सपोज आपल्याला हा जर नंबर कोणाचा स्क्वेअर रूट आहे हे जर फाइंड आउट करता येत नसेल तर आपण फॅक्टरायझेशन मेथडनी पण हे फाइंड आउट करू शकतो. इथं अल्टरनेटिव्ह मेथड म्हणून मी सांगते आहे 676. आपल्या जर हे पार्ट असेल तर आपण पटकन सांगू शकतो, बट समजा पार्ट नसेल तर त्याला एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे. सिम्पली याचे आपण काय पाडतो, फॅक्टर्स पाडतो. 2 3 6, त्यानंतर 2 3 6 अँड 2 8 16. 2नीच कट करू शकतो कारण युनिट प्लेसला 8 आहे. सो अगेन 2 1 2, त्यानंतर 2 6 12, रिमेनिंग 1 अँड 2 9 18. त्यानंतर काय होईल, हा 169 हा याला कट करणारा प्राईम नंबर हा 13 आहे. 13 स्क्वेअर 169. सो 13 169 अँड 13 हा प्राईम नंबर आहे. सो 13 1 13 आणि आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सो सिम्पली आपण काय करतो, स्क्वेअर रूटमध्ये 2 2चे पेअर्स करतो. सो या पेअरऐवजी आपण एक वेळेस 2 घेणार आहोत आणि या पेअरऐवजी आपण एक वेळेस 13 घेणार आहोत. सो 13 2 काय आलेला आहे, 26. या मेथडनी पण आपण स्क्वेअर रूट काढू शकतो. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड वन. See the question. In the right angle triangle LMN मध्ये अँगल M हा 90 डिग्रीचा आहे. इफ लेंथ LM इज 12 सेंटीमीटर अँड लेंथ LN इज 20 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. MN हा सेगमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. सो इथं एम या व्हर्टेक्समध्ये 90 डिग्री तयार होते आहे. सो हायपोटेनिस काय होणार आहे, अपोजिट साईड ऑफ 90 डिग्री, दॅट मीन्स LN हा हायपोटेनिस आहे. त्याची लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर. LN हा जर आपण परपेंडिक्युलर घेतला तर साईड MN हा काय होणार आहे, बेस होणार आहे. सो जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. हायपोटेनिस H इज इक्वल टू 90 डिग्रीच्या ऑपोजिट बाजू म्हणजे हा LN हा काय आहे, हायपोटेनिस आहे आणि तो 20 सेंटीमीटर आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर LN हा परपेंडिक्युलर आहे आणि MN हा बेस आहे. हा पण बेस आपण कन्सिडर करू शकतो. हा जर बेस आपण घेतला तर ही हाईट होईल. इज इट क्लिअर? सो आपण हा बेस कन्सिडर करूया MN.
बेस बी वी हॅव टू फाइंड आउट. त्याला जर आपण एक्स कन्सिडर केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स एक्स म्हणजेच बेस निघणार आहे आपला. आणि त्यानंतर परपेंडिक्युलर पी हा किती दिलेला आहे 12 सेंटीमीटर. सो हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय करू शकतो. सो बाय युझिंग पायथागोरस थेरम पायथागोरस थेरमनुसार काय आहे हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. तर हायपोटेन्यूज काय आहे LN दॅट मीन्स 20 स्क्वेअर. बेस वी हॅव टू फाइंड आउट दॅट मीन्स एक्स स्क्वेअर. आणि परपेंडिक्युलर आहे 12 दॅट मीन्स 12चा स्क्वेअर. तर 20 स्क्वेअर दॅट मीन्स 2 स्क्वेअर 4 आणि हे 2 0. इज इट क्लिअर. त्यानंतर एक्स स्क्वेअर ॲज इट इज आणि 12 स्क्वेअर 144 प्लस 144. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सो आपल्याला जे 144 आहेत ते शिफ्ट करावे लागतील. सो ते जर आपण इकडे शिफ्ट केले तर ते सबस्ट्रॅक्ट होणार आहेत. सो वी कॅन राईट 400 मायनस 144 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर हे जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर 256 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे दोन्ही साईडचे आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावे लागणार आहेत. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्सचे जर आपण स्क्वेअर रूट घेतले तर एक्स स्क्वेअर काय होणार आहे एक्स होणार आहे. आणि 256चा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. दॅट मीन्स हा 16चा स्क्वेअर आहे. इज इट क्लिअर. स्क्वेअर रूट जर आपले पार्ट असतील तर आपण इझिली सांगू शकतो. बट फॅक्टरायझेशन मेथडनी सुद्धा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो. या नंबरचा 16 कसा येतो आहे तो पण आपण फॅक्टरायझेशन मेथडनी पाहूया. एका साईडला करूया 256 जे फॅक्टर्स आपण पाडूया. युनिट प्लेसला 6 आहे. सो 2नीच कट होणार आहे. 2 1चा 2 2 2चा 4 रिमेनिंग 1 आणि 16 झाले 2 8चा 16. त्यानंतर 2नीच कट होईल. युनिट प्लेसला 8 आहे. सो 2 6चा 12 अँड 2 4चा 8. त्यानंतर 2नीच कट होईल. 2 3चा 6 2 2चा 4. त्यानंतर 2 16चा 32. त्यानंतर 2 8चा 16 2 4चा 8 अगेन 2 2चा 4 अँड 2 1चा 2. तर स्क्वेअर रूट घेत असताना आपण काय करतो पेअर कन्सिडर करतो. सो ही एक पेअर होईल. ही अशा 4 पेअर्स होत आहेत 2च्या आणि प्रत्येक पेअरमधून आपण पेअरमधून एकच घेत असतो. सो या पेअरमधून एकच 2 येतील. या पेअरमधून एक. या पेअरमधून एकच 2 येतील आणि या पेअरमधून सुद्धा एकच 2 येतील. सो याचं जर मल्टिप्लिकेशन आपण घेतलं तर आपला स्क्वेअर रूट निघणार आहे 256चा. 2 2चा 4 4 2चा 8 अँड 8 2चा 16. सो 16 हा स्क्वेअर रूट आलेला आहे. इज इट क्लिअर. सो नेक्स्ट क्वेश्चन 4th one. See the question. The top of a ladder of length 15 meter reaches a window 9 meter above the ground. What is the distance between base of all and that of ladder? म्हणजेच काय सांगितलेलं आहे एक ऑल आहे आणि त्या ऑलला विंडोपर्यंत येणारी अशी एक काय केलेली आहे लॅडर स्टँड केलेली आहे. सो लॅडर स्टँड करणार म्हणजे ती स्लँटिंगमध्येच असणार आहे. इज इट क्लिअर. सो ऑल आणि ग्राउंड यांच्यामध्ये नेहमी 90 डिग्रीज क्रिएट होतो. इज इट क्लिअर. सो गिव्हन इन्फॉर्मेशननुसार ही वॉल आहे आणि ही लॅडर जी पोहोचते आहे ती 9 मीटरवर इथं विंडो आहे. द टॉप ऑफ द लॅडर ऑफ लेंथ 15 लॅडरची लेंथ ही 15 आहे. रिचेस ए विंडो 9 मीटर आणि ती लॅडर या विंडोपर्यंत पोहोचते. ते अंतर काय आहे 9 मीटर. दॅट मीन्स ऑलची हाईट ही काय आहे
9 मीटर आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन वॉल अँड पॉईंट ऑफ लॅडर. म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ग्राउंड दोन्हीमधील डिस्टन्स, वॉलमधील आणि लॅडरमधील डिस्टन्स वी हॅव टू फाइंड आउट. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ही वॉल ही नेहमी ग्राउंडला 90 डिग्रीत असते. दॅट मीन्स इथं 90 डिग्री तयार होते आहे. म्हणजेच इथं आपण पायथागोरसचा थेरम ॲप्लाय करू शकतो. सो याला जर आपण नेमिंग केलं ABC, तर ABC या राईट अँगल ट्रँगलमध्ये AC हा काय होणार आहे, हायपोटेनिस निघणार आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर AB हा परपेंडिक्युलर आणि BC हा बेस निघणार आहे. सो या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला BCची लेंथ फाइंड आउट करायची आहे. इज इट क्लिअर. सॉल्व करूया. जे गिवन आहे ते सुरुवातीला लिहून घेऊया. हायपोटेनिस म्हणजेच राईट अँगलची ऑपोजिट साईड. दॅट मीन्स ही लॅडर येणार आहे ती किती आहे, 15 मीटर आहे. त्यानंतर बेस हा जर आपण x कन्सिडर केला तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. B वी हॅव टू फाइंड आउट. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि त्यानंतर परपेंडिक्युलर P, दॅट मीन्स हाईट, वॉलची हाईट ही 9 मीटर आहे. सो बाय युजिंग पायथागोरस थेरम, कारण राईट अँगल ट्रँगल तयार झाला आहे म्हणजे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सो वी कॅन राईट बाय युजिंग और बाय ॲप्लाइंग पायथागोरस थेरम, हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. इज इट क्लिअर. आता हायपोटेनिस काय आहे, दॅट मीन्स लॅडरची लेंथ 15 स्क्वेअर, S स्क्वेअर दॅट मीन्स 15 स्क्वेअर. बेस वी हॅव टू फाइंड आउट दॅट मीन्स x स्क्वेअर आणि P म्हणजेच परपेंडिक्युलर 9 आहे. सो 9चा स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो 15 स्क्वेअर 225. इज इट क्लिअर. त्यानंतर x स्क्वेअर ॲज इट इज 9 स्क्वेअर 81. सो आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 81 आपल्याला LHSला शिफ्ट करावे लागतील. सो 225 मायनस 81, कारण ते इकडे ॲडिशनमध्ये आहेत, शिफ्ट झाल्यामुळं सबस्ट्रॅक्ट होतील. सो x स्क्वेअर ॲज इट इज. त्यानंतर हे जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतलं तर 144 येत आहे. सो x स्क्वेअरची व्हॅल्यू आलेली आहे 144. बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्सचे जर आपण स्क्वेअर रूट घेतले तर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार आहे, एक्स येणार आहे. आणि 144चा आपल्याला माहीतच आहे 12. सो हा जो BC आहे, बेस आहे, त्याची लेंथ किती आलेली आहे, 12 सेंटीमीटर. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट x इज इक्वल टू 12 मीटर. हा x म्हणजेच काय आहे, लॅडरमधील आणि वॉलमधील डिस्टन्स आहे. सो वी कॅन राईट therefore the distance between base of wall and ladder is 12 meter. Is it clear? हे आपलं फायनल आन्सर आहे. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.